नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा हा आपला 48वा दिवस आहे आणि आजचं आपलं रायटिंग बॅरियर्स म्हणजेच अडथळ्यांबद्दल असणार आहे. माझं असं मत आहे की जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक जे अडथळ्यांना, संकटांना घाबरतात आणि दुसरे जे अडथळ्यांना संधी म्हणून बघतात. पहिल्या प्रकारच्या लोकांना समाजात फारसं महत्त्व दिलं जात नाही, पण जे लोक अडथळ्यांना संधी म्हणून बघतात त्यांचं नाव मात्र इतिहासामध्ये अजरामर होतं. ज्या प्रकारे योद्ध्याला जखमा ह्या दागिन्याप्रमाणे असतात, ज्याप्रमाणे टाकीचे घाव दगडाला देवपण देतात, एखाद्या पाण्याचा प्रवाह अडवल्यावर सुद्धा त्या प्रवाहाचा वेग वाढतो, त्याचप्रमाणे माणूस ज्यावेळेस संकटांना सामोरं जातो, कठीण काळातून तापून सुलाखून निघतो, त्यावेळेस त्याला समाजामध्ये महत्त्व प्राप्त होतं. आज मी एका अशा माणसाबद्दल बोलणार आहे. त्याची आयडिओलॉजी किंवा त्याची विचारधारा किंवा त्याची फिलॉसॉफी ही खरं तर आजच्या काळात सुद्धा थोडीशी रिलेटेबल आहे. पण हे सगळं करत असताना त्याला प्रचंड यातनांना, संकटांना, अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. त्याचं नाव अँटोनिओ ग्राम्स्की. त्याची फिलॉसॉफी होती, त्याने एक फिलॉसॉफी मांडली होती. त्यामध्ये तो म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये माणसांना सत्ता गाजवायला खून करण्याची गरज नाही, कत्तली करण्याची गरज नाही किंवा युद्ध करण्याची गरज नाही. जे प्रस्थापित आहेत त्यांनी संस्था हाताशी धरून जर ब्रेन वॉश केलं किंवा एखादा प्रोपगंडा सेट केला तर त्याला सहजरित्या जगावर किंवा त्याच्या क्षेत्रावर राज्य करता येईल. आता या संस्था कुठल्या तर शाळा, धर्मसंस्था आणि मीडिया याचा वापर करून लोकांना ते जे करतायत ते किती योग्य आहे हे सांगून त्यांच्यावर होणारा अन्याय हा अन्यायच नाही तर व्यवस्थेने केलेले उपकारच आहेत असं सांगावं. आणि अशा सांगण्यामुळेच क्रांती घडत नाही. हे सांगतानाच पुढं तो सांगतो की क्रांती घडते कशी, तर त्याच्या मते जगामध्ये दोन प्रकारचे इंटेलेक्ट्स आहेत, एक ऑर्गॅनिक आणि एक इनऑर्गॅनिक. यामध्ये जे शास्त्रज्ञ आहेत किंवा आपापल्या क्षेत्रात ते तज्ज्ञ आहेत हे इनऑर्गॅनिकमध्ये त्याने घेतले आणि ऑर्गॅनिकमध्ये क्रांतिकारक येतात असं त्याचं मत आहे. आणि क्रांतिकारकच पुढे जाऊन क्रांती करतात, तेच प्रबोधन करतात आणि तेच या संस्थांना प्रश्न विचारतात, किंबहुना त्यांच्यामध्येच परिवर्तन करण्याची ताकद आहे. ही मतं ज्यावेळेस त्यानं मांडली त्या काळामध्ये मुसोलिनी हा तिथं राज्य करतो. त्याने ह्याला 20 वर्ष तुरुंगात टाकले. 20 वर्षाच्या तुरुंगात तो तुरुंगवास भोगत असताना त्याला कुठल्या अडचणी आल्या तर त्याची उंची साधारण 4 फूट 10 इंच होती. त्याला पहिल्यापासूनच स्पाईनचा त्रास होता. आत गेल्यानंतर त्याला टीबी झाला. टीबी झाल्यानंतर त्याला अनेक रोगांनी ग्रासलं. ह्या सगळ्या काळामध्ये त्याला 20 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. इतके अडथळे, पण त्यानं त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर निखाण हे त्या अडथळ्यांच्या दरम्यानच केलं आणि ते आज सुद्धा प्रिझन्स नोटबुक या नावानं प्रसिद्ध आहे. त्यानं जे तत्वज्ञान मांडलं त्यातलं बरंच तत्वज्ञान हे त्यानं तुरुंगातनं मांडलं. म्हणजे तुरुंग हा त्याच्यासाठी अडथळा नाही तर तुरुंग ही त्याच्यासाठी संधी बनली आणि या संधीचं त्यानं सोनं केलं. पण त्याला अर्थातच भोगावं लागलं. त्याला 20 वर्षाच्या तुरुंगवासानंतर बाहेर आल्यानंतर 7व्या दिवशीच त्याला मृत्यू आला. पण त्याला त्यावेळेस जरी मृत्यू आला असला तरी इतिहासानं त्याची नोंद कायमची घेतली गेली. या सगळ्या बाबतीतच मी एकदा असं लिहिलं होतं की दगडापेक्षा वीट मऊ, म्हणून मऊ विटेतनं ईश्वर घडवता येत नाही. धरण मोठं बांधलं म्हणून कुणाला समुद्र अडवता येत नाही आणि ढगांनी युती केली तरी सूर्य कायमचा दडवता येत नाही. धन्यवाद.